प्रेषित भाग 4. सातारा ते कराड यांच्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक 4 वरून एक मोटार चालली होती. मोटारीत पुढच्या सीटवर एक जोडपे बसले होते आणि मागच्या सीटवर पुष्कळ सामान भरले होते. नवरा मोटार चालवत होता आणि बायको तोंडाचा पट्टा. मालिनीचे सर्वच बोलणे ऐकले पाहिजे किंवा ऐकण्याजोगे असते असे सुधाकरला लग्नापूर्वीच्या दिवसात वाटायचे. लग्न झाल्यावर 2च आठवड्यात त्याचे मत बदलले. बायकोचे बोलणे चालू असताना मधून हुंकार देत राहिले की तिचे समाधान होते हे त्याने ओळखले. केव्हा होकार द्यायचा, नकार द्यायचा, आश्चर्य व्यक्त करायचे आणि ते सुद्धा बोलणे न ऐकता, ही कला त्याला आता 10 वर्षांच्या अनुभवाने साध्य झाली होती. फार तर 5% त्याचा अंदाज चुके, पण तेवढी चूक त्यांच्या संसारात व्यत्यय आणत नसे. एरवी सुखाने चाललेल्या त्यांच्या संसारात एक उणीव होती. त्यांना मूलबाळ नव्हते आणि इसवी सन 2025मधली वैज्ञानिक साधने देखील त्यांचा प्रश्न सोडवू शकत नव्हती. आपण एखादे मूल दत्तक घ्यावे असे त्यांना मधून वाटे, पण अद्याप त्या दिशेने त्यांनी प्रयत्न केला नव्हता. बरं का, माझ्या लहानपणी हा रस्ता फारच खराब होता. मला आठवतंय कितीतरी ट्रक ह्या रस्त्यावर ये जा करायचे आणि त्यातले काही रस्त्यातच मोडून पडलेले दिसायचे. मालिनीचा जन्म ह्या भागात झाला होता आणि लहानपण इथेच गेले होते. आज 30 वर्षांनी ती तिकडे फिरकत होती. सुधाकर नाईकला नोकरी होती उत्तर हिंदुस्थानात. महाराष्ट्रीय असूनही तो लहानाचा मोठा झाला वाराणसीत. तो तर पहिल्यांदाच इकडे येत होता. मला वाटतं ते मेले ट्रक वापरातून गेल्यामुळं किती छान झालं. आता तर इकडे सुद्धा सर्व मालवाहतूक हाय स्पीड ट्रेननं आणि विमानानं होते, नाही का? मालिनीच्या बडबडीला इतके उत्तर पुरे होते. आणि हा रस्ता किती छान झालाय. जाणाऱ्यांना 3 लेन, येणाऱ्यांना 3 लेन. पूर्वीचा हायवे आठवतोय मला, अगदी रद्दड होता. असं का? सुधाकर. आणि आपलं एकंदरीत स्टँडर्ड इतकं खराब होतं की तो रस्ताही छान वाटायचा. मागं की नाही आम्ही एकदा औंधला गेलो होतो यमाईच्या दर्शनाला. मी 6 वर्षांची होते तेव्हा. हा किस्सा 5 वेळा तरी सुधाकरने पूर्वी ऐकला होता. त्याने आपल्या विचारांची वेगळी गाडी चालू केली. आता आणखी 10 मिनिटे औंध पुराण चालणार हे त्याला पूर्वानुभवावरून माहीत होते. अहो, हे काय? तुमचं लक्ष कुठे आहे? आपला डावीकडला फाटा चुकला. मालिनीच्या किंचाळण्याने सुधाकर भानावर आला. अर्थात दोष तिचाच होता, कारण मार्गदर्शन करायची जबाबदारी तिची होती आणि आपल्या वटवटीमध्ये तीच सुधाकरला वेळेवर सावध करायला विसरली होती. पण वाद घालण्यात फायदा नाही हे सुधाकरला माहीत होते आणि आता परत जायचे म्हणजे 10 किलोमीटर पुढे जाऊन पुलावरून उलट्या बाजूला वळून परतावे लागणार होते. त्या 30 वर्षांपूर्वीच्या रद्दड रस्त्यावर तिथल्या तिथे युटर्न मारता आला असता. इतक्यात सुधाकरला डावीकडे एक फाटा दिसला. न जाणो कदाचित हा रस्ता त्या मागच्या फाट्याला मिळत असेल. सुधाकरने तिकडे कार वळवली. इकडे कुठे भलतीकडे? बायकोचा प्रश्न अपेक्षितच होता. पाहूया हा रस्ता आपल्याला हवंय तिथं नेतो का? उगीच 10 किलोमीटर पुढे आणि 10 किलोमीटर मागं जाण्याचा कंटाळा आलाय मला. हा लहान रस्ता नागमोडी वळणाचा होता व दोन्ही बाजूंना उंच झाडे असल्याने रमणीय होता. आसपास शेते होती आणि त्यामधून लहान कालवे जात होते. मोठ्या नद्यांना जोडणारे कालवे करण्याची योजना पूर्ण झाल्यामुळे भारतभूमी खऱ्या अर्थाने सस्यश्यामला झाली होती. हा रस्ता मधून एखाद्या कालव्यावरून जाई. मालिनी रस्त्यांचा नकाशा मांडीवर पसरून मार्ग शोधत होती, त्यामुळे सध्या तरी शांत होते. अगं, ते बघ तिकडे काय चाललंय. सुधाकरने डावीकडे एका शेताकडे मालिनीचे लक्ष वेधले आणि कार थांबवली. एका झुडपाजवळ 15-20 माणसांची गर्दी जमली होती. शेतावर काम करणारे मजूर असावेत ते. परंतु त्यांच्या एकंदर बोलण्यावरून आणि आविर्भावांवरून सुधाकरला वाटले की काहीतरी विशेष तिथे घडले असावे. तो झपझप पावले टाकीत तिकडे निघाला. त्याच्या पाठोपाठ साडी सावरत आणि कुंपणातून धडपडत मालिनी पण आली.
त्या लोकांजवळ गेल्यावर त्यांना एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. काय रे, काय प्रकार आहे? सुधाकरने एका माणसाला विचारले. तो उद्गारला, त्या महाद्याला एक पार सापडला या. आईबापाने टाकून दिलाय जणू. शहरातली लई शानी मायबापं असतात. अशी वारं सोडून द्यायची म्हणजे आपल्या गरिबावर नसती बला पोलिसांची. एक मजूरबाई त्या मुलाला गप्प करायला पाहत होती, पण ते तिच्या प्रयत्नांना दाद देत नव्हते. सुधाकरने पाहिले. अगदी लहान अर्भक होते. रंग निमगोरा, जावळ भरपूर आणि काळे, पण त्याच्या अंगावरचे कपडे स्वच्छ होते. त्यावरून ते मूल आसपासच्या गरीब वस्तीतले नाही असे वाटत होते. अहो, असे काय बघताय त्याच्याकडे? जसं काही लहान मूल तुम्ही पाहिलंच नाही कधी. द्या माझ्याकडे, मी करते त्याला शांत, मालिनी धापा टाकत म्हणाली. मालिनीला स्वतःचे मूलबाळ नसले तरी लहान मुलांना सांभाळण्याची कला तिच्याकडे होती. बरेच वेळा आपल्या आईला न आवरणारे मूल मालिनीच्या हातात गेल्यावर शांत होई हे सुधाकरला माहीत होते. हे बाळपण त्याला अपवाद नव्हते. जादू आहे तुमच्या हातात बाई. ज्या मजुरणीकडून मालिनीने ते मूल घेतले ती कौतुकाने म्हणाली. हे मूल कोणी टाकले असावे ह्याबद्दल चर्चा चालली होती. ती थांबवून सुधाकरने विचारले, महादू कोण तुमच्यात? मी साहेब. महादू पुढे आला. केव्हा आणि कुठं पाहिलंस हे मूल तू? अर्धा तास झाला असेल बघा. मी ह्या हितनं चाललो होतो भाकर खायला, तर लहान पोराचं रडणं ऐकू आलं. म्हणून क्षण चमकून पाहिलं तर हे पोर शेतात पडलेलं. मी सकाळी हितनं गेलो तेव्हा इथं काय नव्हतं. आता या सगळ्या लोकांना बघायला हाका मारल्या, कोणालाच पत्ता नाही हे कुठून आलं, कुणाचं हाय. शहरातलंच दिसतंय. आईबापांनी मजा मारायची आणि निस्तरता आलं नाही म्हणून हितं टाकून दिला असेल. राक्षसाची काळजं बाई, काय या लेकराचा गुन्हा म्हणते मी. मालिनीने घेईपर्यंत त्या बाळाला सांभाळणारी मजुरीण म्हणाली. त्यावर पुन्हा इतर लोक आपापली मते व्यक्त करू लागले. सुधाकरला दिसले की असल्या वादातून काही निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा त्या मुलाकडे लक्ष दिले पाहिजे. आत्ता जरी ते मालिनीच्या हातात शांत झाले होते तरी केव्हा ना केव्हा तरी त्याला भुकेची जाणीव होणार आणि इतक्या लहान मुलाला देण्याजोगे काहीही त्यांच्याजवळ नव्हते. त्याला शक्य तितक्या लवकर एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेलेलं बरं. महादूने दाखवलेल्या मूल सापडल्याच्या जागी आणि आसपास सुधाकरने शोधून पाहिले, पण अंगावरच्या कपड्यांखेरीज इतर काहीही सामान त्या मुलाबरोबर नसावे. पुढे पोलिसांना जरूर लागल्यास शोध करायला मदत व्हावी म्हणून महादूने सांगितलेल्या जागी एक काठी त्याने खुणेखातर रोवली. मालू, चल, या बेट्याला आपण कराडला घेऊन जाऊ आणि त्याची काहीतरी व्यवस्था लावून देऊ. कदाचित त्याचे आईवडील कराडचेच असतील आणि पोलिसांना त्यांचा पत्ता लावता येईल. गाडीकडे वळत सुधाकर म्हणाला. त्याने महादूचा नाव व पत्ता उतरून घेतले. कार चालू असता मालिनी अस्वाभाविकपणे गप्प होती. ते मूल तिच्या मांडीवर शांतपणे पहुडले होते. 3-4 महिन्यांच्या वयाच्या मानाने त्याच्या डोळ्यात अधिक तरतरी आणि समज दिसते असे सुधाकरला वाटले. पण आपल्याला स्वतःला मूलबाळ नसल्याने आपले हे निदान चुकीचे असेल असे त्याने स्वतःचे समाधान करून घेतले. कोणाचे असेल हे मूल? कोणी असे निर्दयपणे त्याला शेतात टाकून दिले? पुढे त्याचे काय होणार? त्याचे आईवडील किंवा इतर पालक सापडले नाही तर त्याचे संगोपन कुठे होणार? अनाथाश्रमात? सुधाकरच्या मनात एक कल्पना आली. त्याने मालिनीकडे पाहिले. ती बाळाशी खेळण्यात गुंतली होती. सुधाकरच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. सुधाकर आणि मालिनी ते बाळ घेऊन कराडच्या दिशेने गेल्यावर शेतावरची मजूर मंडळी पांगली. बाकीचे सगळे नजरेआड झालेले पाहून महादू हळूच एका झाडाकडे गेला. झाडाच्या बुंध्यात पोकळी होती, त्यात त्याने हात घातला. त्याने बाहेर काढलेली वस्तू हवा गेलेल्या रबरी फुग्यासारखी होती. पण ती ज्या प्रकारच्या रबराची बनवलेली होती तसले रबर महादूने कधी पाहिले नव्हते. परंतु त्याला त्या रबराबद्दल फारसे आकर्षण नव्हते. ते रबर ज्या धातूला जोडले होते ती लोखंड किंवा तसल्या सामान्य धातूची नव्हती. ती सोन्याची असावी असा महादूचा अंदाज होता. म्हणूनच
ते बाळ सापडले तिथे इतर काही वस्तू नव्हत्या असे त्याने सांगितले होते. हायवे 4 कराडला वळसा घालून जात होता. तो सोडून सुधाकरने शहराच्या रुखाने गाडी वळवली तेव्हा मालिनीने तोंड उघडले. एक गोष्ट सांगू? एक काय 2 गोष्टी सांग, नाहीतरी तू कधी एका गोष्टीवर थांबल्याचं मला आठवत नाही. सुधाकर: तुम्हाला थट्टा करायला काय जातं? आणि मी किती जरी बोलले तरी तुम्ही कधी लक्ष देऊन ऐकता? बरं बरं, सांग, तुला कुठली महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती. कराड जनरल हॉस्पिटलचा मार्ग पकडत सुधाकर म्हणाला. मला असं वाटतं की ह्या बाळाचे आईबाप सापडू नयेत, म्हणजे आपण त्याचा सांभाळ करू शकू. मालू, अगदी माझ्या मनातली गोष्ट बोललीस. मूल दत्तक घेण्याबद्दल आपण सारखी चालढकल करतोय. आता निसर्गानंच ही देणगी आपल्या ओंजळीत टाकली आहे. नाव काय ठेवायचं बेट्याचं? आलोक. त्याच्यामुळं आपल्या संसारात नवीन प्रकाश येईल.